जय जय राम हरि जय जय राम कृष्ण रूप पहतानो चली 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 सुख
हरि हरि अवघेची त्रैलोक्ये आनंदाची आता जगन्नाथा चित्त माय जगन्नाथ बाप
जगन्नाथ
अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा अनाथ जनार्दन एका जनार्दनी एकपणे उभा एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा अनाथ समचरणं सरोजं सासायलां जगजगनित पापमण्डनं ननाना तरुण तुलसीमालालंकरं कङ्कणेत्रं सदयदेवहासं संतुलं चिन्तयामि पण्डगागरो प्रथमनमनं दुसरे चरण संस्थानाच्या त्यांच्या प्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास केला सराना शिवचंद्रमो फणीन्द्रमाता मुगुटे कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझं विन शशो मजगुतारे प्रभो मजगुतारे लोकाकारणं रणरंगदिनं राजनेत्रं रघुवंशं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं जवानरयुतं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभञ्जन मारुतिनन्दन सुन ले मेरी पुकार पवन सुत विनती पवन सुत विनती हे दुख मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथ चित्त ठेले माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग दक्षिणकाठी पैशण पीठाधीश्वर संत श्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा चरणाच्या संख्येनं शब्दाच्या संख्येनं अर्थात कडव्याच्या संख्येनं छोटा आहे पण अर्थाच्या दृष्टीनं मानवी जीवनामध्ये येऊन आयुष्यभर केलेल्या परमार्थाचं सार करणार आहे विठाला अभंग शांती ब्रह्म संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचा असून या अभंगाच्या द्वारा शांती ब्रह्म संत श्रेष्ठ एकनाथ महाराज आपल्या सद्गुरूंच्या कृपा प्रसादानं सद्गुरूंच्या आशीर्वादानं ईश्वर अनुभूती प्राप्त झाली भगवत दर्शन झालं भगवत प्राप्ती झाली आणि म्हणून ईश्वर प्राप्तीचा अनुभव नेमका काय आहे त्या अनुभवाचं प्रतिपादन
स्वतः पुरतं मर्यादित न ठेवता अखिल मानवी विश्वाचं परमार्थ मार्गावरती निघालेल्या प्रत्येक साधकाच्या जीवनाचं सार व्हावं, प्रत्येक साधकाला हा अनुभव प्राप्त व्हावा। मायबाप ईश्वर प्राप्तीचा अनुभव हा शब्दामध्ये वर्णन करता येईल, प्रभू प्राप्तीचा अनुभव शब्दामध्ये मांडता येत नाही। ईश्वर प्राप्तीच्या अनुभवाला अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपिणम, जसं पाण्यात पडल्यानंतर पाणी बोलेना आणि बोलू देईना, हा जसा भाव आहे तसं भगवत दर्शन झाल्यानंतर ते भगवत दर्शन नेमकं कसं आहे हे कुणीही शब्दामध्ये मांडू शकत नाही। परंतु संत एकनाथ महाराजांनी अखिल विश्वाच्या कल्याणासाठी आपला हा अनुभव जगत कल्याणाकरता पुढे ठेवला। या अभंगावरती निरूपण करण्यापूर्वी अल्पसा हा परिहार देणं अगत्याचं आहे। भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं पुण्यसलीला गोदावरीच्या तीरावर प्रभू श्रीरामचंद्रांच्या जन्मोत्सवाला अनुसरून परमश्रद्धेय परमपूजनीय राम लखनदासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, गावकरी, टाळकरी, माळकरी, वारकरी, भगवत भक्त, समस्त स्त्री पुरुष सर्व वयोगटाचे ग्रामस्थ नेऊरगाव आपल्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने परमपूजनीय परमश्रद्धेय आदरणीय वंदनीय रामभाऊजी महाराज, राऊत बाबा, त्याच नंतर प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या शुभ प्रेरणेने, दानेश्वरांच्या दानाने आपल्याच गावातील अत्यंत सेवेधारी अशी सर्व भजनी मंडळातील गायक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या सर्वांच्या अतुलनीय अशा सहकार्याने मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण परमादरणीय परमश्रद्धेय अविनाश महाराज जाधव यांच्या खूप गोड अशा तालबद्ध मृदंग वादनाने संपन्न होणारा हा नामयज्ञ सोहळा उपस्थित आपण सर्व गावकरी, टाळकरी, माळकरी, हार्मोनियम वादक, विलासाबा ज्यांच्या सूचनेनं मला निमंत्रण मिळालं ते तुम्हा सगळ्यांचे लाडके प्रतिनिधी, माझे अत्यंत जीवलग मित्र, जवळजवळ 1999 पासूनचे जीवलग स्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण सुधाकर आप्पा, त्याचप्रमाणे भारतजी कळमकर, ही सर्व मंडळी सुंदर अशी चाल गायली आपण सर्व। प्रत्येकाचं नाव घेतलं तर 14 मिनिटं जाईल एका एकाचं वर्णन करायला। ही सगळी सोन्यासारखी मंडळी आहे, कौतुक करावं तेवढं थोडं आहे। तुमची साथ इतकी गोड आहे, ही साथ मला 1 तासापुरती नको असते, वेळ कमी असतो आपल्याला, चांगली 4 तास कीर्तन व्हायला पाहिजे अशी साथ आहे। त्या कीर्तनात श्रोते नसले तरी चालतात, आपलं आपणच ऐकावं। तुम्हाला जोपर्यंत सहन होईल तोपर्यंत बसा, मी इथून पुढे 4 तास कीर्तन करणार। विठाला संप्रदायाच्या नियमाला बाधा येऊन देणार नाही। कीर्तनाच्या सुरुवातीलाच कीर्तन करायला एक प्रमाण सांगावं लागतं। 1 तास उरला आजच्या कीर्तनकाराशी अनुभव सांगतात, मोठा आनंदाचा सोहळा आहे।
सगळ्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या प्रांतामध्ये राज्यांमध्ये संपूर्ण भारत प्रभू श्रीरामरायांच्या जन्म उत्सवाचे सोहळे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तात संपन्न झालेले आहे, सुरू होत आहे. काही काळजी करू नका, मी करतोय ऍड्रेस, तुमचं लक्ष पाहिजे. कीर्तन आहे मंडळी, आपल्याकडे अनेक उत्सव होत असतात. तुमच्या इतकी भाग्यवान खूप कमी गावामध्ये लोक जन्माला येत असतील. अध्यात्मानं, संस्कृतीनं, भक्तीनं, संसारानं, व्यवहारानं परिपूर्ण असलेलं या जिल्ह्यातलं एकमेव गाव जे आध्यात्मिक दृष्ट्या समृद्ध आहे, त्या गावाचं नाव नेऊर गाव. येत नाही, मी अगदी नवीन कीर्तनकार होता, अगदी 2001 ला कीर्तन केलं मी. आणि त्याच्यानंतर आमची वाट कीर्तनासाठी भ्रमंती ज्या वेळेला सुरू झाली त्यावेळेला एकदम नवीनच सरावाची कीर्तन करत होतो अविनाश दादा. त्यावेळेला नेऊरगाव मध्ये मी कीर्तन करून गेलो. आता बंगले झाले तुमचे, त्यावेळेला छोटी छोटी घरं होती. आनंदाची गोष्ट आहे. विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आदरणीय वालतुरे सर या ठिकाणी उपस्थित आहे. सुज्ञ मंडळी आहे. तुषार भाऊचा आवाज किमान 4-5 गावांना जात असेल इतका मजबूत आहे. त्याच्याकरता टाळ्या वाजवत. आणि आपल्या कार्यक्रमाचा भविष्यामध्ये आपल्याला जर आठवण आली, भविष्यात पाहायची वेळ आली तर ते पाहता यावं म्हणून या गावचा YouTube चॅनल महाराष्ट्रभर गाजतोय. त्याचंही चित्रण चालू आहे. वेळ देतात, पुन्हा पुन्हा वेळ. कीर्तन शूटिंग केलं म्हणजे फक्त कीर्तनाची शूटिंग झाली असेल, नंतरही वेळ द्यावा लागतो. याच्यापेक्षा जास्त त्यांचा वाढदिवस आहे आज, खूप चांगली गोष्ट आहे. वा, शुभेच्छा आहे तुम्हाला. सगळ्या भारत देशामध्ये आपण मागच्या वर्षी कीर्तन करून गेलो इथे, त्यावेळेला थोडासा कमी आनंद होता. पण या वर्षी कीर्तन करण्यामध्ये आनंद द्विगुणित नाही 1000 पटीने वाढलेला. काय त्याचं कारण असेल तर त्याचं कारण असं आहे, आपण आपल्या गावाच्या रामाच्या मंदिरापुढे श्रीरामरायाच्या दरबारामध्ये कीर्तन केलं होतं. पण जगाचा बाप 550 वर्षानंतर अयोध्येमध्ये विराजमान झाला, आता भारतात कीर्तन करतो. जगाचा बाप विराजमान झालेला. आता आनंद 1000 पटीने वाढलेला. मेरे प्रभु श्री राम का मेरे प्रभु श्री राम का लाल शान लहराए भारत की सरजमीन पर अब कहीं नारा गूंजेगा. कौन सा? जय जय श्री राम बोलो, जय श्री राम, 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 जय श्री राम, जय श्री राम.
एक कई नारा तुझे भारत का बच्चा बच्चा ओ जय श्री राम बोले कौन बोला जिससे मेरे प्रभु से प्रेम है प्यार है। और आगे की बात बोलूं, आज रमजान है, जिससे मेरे प्रभु से बेइंतहा मोहब्बत है वही इस्लाम से प्यार करेगा, काफिर नहीं कर सकते। क्या समझे, क्या मालूम? तो कह दिया एक विरागी साधु महात्मा ने, क्या कह दिया? सुनो मेरे भाई और बहनों, जो राम दीवाने है जो राम दीवाने है जय जयकार लगाइए। जो राम दीवाने है जय जयकार लगाइए। भारत में फिर से हम, भारत में फिर से हम भगवान लाए, भारत में फिर से हम भगवान लाए। सिया राम सिया राम सिया राम सिया भाई जनवरी को 550 सालों से चला हुआ अभियान श्री राम जन्मभूमि के मुक्ति के लिए ऐसा कोई अभियान नहीं हुआ इस दुनिया में। ऐसा कोई अभियान नहीं हुआ इस दुनिया में जो लगातार 550 साल तक चला। हुए आंदोलन, लेकिन कई 10 साल चले, कोई 20 साल, कोई 50 साल तक चले। ऐसा एक ही अभियान है जो सिर्फ अयोध्या में हुआ। आया था हिंदुस्तान पर आक्रमण करने के लिए, जो उसका नाम था बाबर। मेवाड़ पर हमला बोल दिया। मेवाड़ के राणा संग्राम सिंह ने उसे परास्त कर दिया। पीछे जा रहा था, लेकिन बीच से चला बहुत सुंदर गाँव दिखा, बड़ी सुंदर नगरी दिखी। जैसे गोदा बह रही है अपनी गंगा, वैसे ही सरयू बह रही।
हजारों मंदिर शिखर देख रहे थे, कलश देख रहे थे। उस बाबर की आराधना करके और उसने मन में सोचा ये हिंदुओं का बीज है, इस बीज को ही देखेंगे। तो उसको काम से प्यार से सेना था मारवा उस बात को छोड़ दिया, पूरी आराधना फस कर दो, मंदिर तोड़ दो। तो तोड़ दिया। पहले बलिदान दिया हनुमान गढ़ी के साधुओं, फिर बलिदान दिया संन्यासी, फिर बलिदान दिया वैष्णव ने, और उसके बाद राजस्थान में राजकुमारी जयराज कुमारी 30,000 वीरांगनाओं की फौज तैयार की, वो भी परास्त हो गई। हमें आज की उन सभी भगवानों की याद है, तो ये उनके लिए है। सिया राम नाथांना जो आनंद झालेला आहे तो भगवत प्राप्तीचा आहे। सगळ्या भारताला आनंद झालेला आहे श्री रामरायाच्या प्राप्तीचा। मंदिर झालं, जबाबदारी वाढली आपल्यावर, जबाबदारी। अयोध्येमध्ये राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली इथपर्यंत ठीक आहे, पण गर्भित अर्थ काय? अविनाश महाराज त्याच्या पाठीमागचा गर्भित अर्थ, तत्वार्थ सगळ्या भारतातल्या नागरिकांवरती जे भारतात जन्माला आले, हिंदू म्हणून नाही, हिंदूंवरती 1000% जबाबदारी आहे, पण जे भारतात जन्माला आले त्यांच्याकरता स्पेशल वाक्य नीट ऐका। अयोध्येमध्ये फक्त राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा नाही झाली, भारत देशाच्या चारित्र्याची प्राणप्रतिष्ठा झाली। भारत देशाच्या चारित्र्याची प्राणप्रतिष्ठा झाली। मर्यादा पुरुषोत्तम राम मर्यादा जैसे होगा हम है दीवाने मर्यादा पुरुषोत्तम राम मर्यादा जैसे हम है दीवाने राम की कमर बड़ी खुशियों के दिन हम है दीवाने माझ्या रामराया चारित्र्याची प्राणप्रतिष्ठा झाली। एक वचनी एक बाणी। पुढचं ऐका, पाठ आहे।
एक पत्नी सीतेला अग्नी परीक्षा देण्याची काही गरज नव्हती, काही गरज नव्हती. मग हे का? बोलीला वाल्मिक तैसेची जगाला कळावं, जगाला मार्गदर्शन आहे. हे कशा तोच अनुभव सांगायचा आहे संत एकनाथ महाराजांना. संत एकनाथ महाराज अनुभव सांगतात. हा अनुभव भक्तीतला आहे, पराकोटीचा आहे, उच्चतम पातळीवरचा आहे. अनुभव परमार्थही आहे आणि अनुभव प्रपंचातही आहे. मानवी जीवन हे दोन्ही बाजूने वाहणारे जीवन आहे, दोन्ही बाजूने वाहणारे जीवन आहे. एक बाजू सुखाची आणि एक बाजू दुःखाची. केवळ सुख म्हणजे मानवी जीवन नाही आणि केवळ दुःख म्हणजे मानवी जीवन नाही. शास्त्रकार म्हणतात सुखाच्या पाठोपाठ दुःखानं यावं आणि दुःखाच्या पाठोपाठ सुखानं यावं. सुभाषित आहे दुःखस्य नंतरम सुखम सुखस्य नंतरम दुःखम अनित्यम लभते दुःखम आणि अनित्यम लभते सुखम. माणसाला कायम सुखही मिळत नाही आणि कायम दुःखही मिळत नाही. कोण सुखी आहे? इथं बसलेल्यांपैकी कुणीच नाही. आता ऐका, एक तास झाला तुम्ही कीर्तन ऐकताय, एक तास. संसार आठवला का? घरदार आठवलं का? रामाचं नाव घेतलं घर आठवलं का? विसरलं? विसरलं. आता सांगा, राम नामामध्ये कोण दुःखी आहे? बोला ना. खाली उतरू का? खाली उतरून विचारू का? मी प्रश्न विचारला कोण दुःखी आहे? कोणीच नाही. मी प्रश्न विचारला कोण सुखी आहे? कोणीच नाही. याचा अर्थ काय? कायम कोणी सुखी नाही आणि कायम कोणी दुःखी नाही. अर्ध्या वाक्यात याचं विश्लेषण आहे, याचा परिणाम आहे. कायम जे जीवन अतृप्त आहे ते मानवी जीवन आहे. या जीवनाला तृप्तीचा डेकर यावा, या जीवनाला पूर्णता प्राप्त व्हावी, या जीवनात समाधान प्राप्त व्हावे. समाधान, पूर्णता. तर मग काय करावं? सोपी गोष्ट आहे रामबा, सोपी गोष्ट आहे. अपूर्ण आहे त्याला जीव म्हणतात आणि पूर्ण आहे त्याला देव असं म्हणतात. आपल्याला अपूर्णता आहे कारण आपल्याला जीवाला शिवाची प्राप्ती नाही. मग जीवाला शिवाची प्राप्ती व्हावी तेव्हा ते पूर्ण होईल. मग जीवानं काय करावं? जशी गंगा आहे, गंगा, या गंगेला वाटतं की आता माझा प्रवाह शांत व्हावा आणि संत व्हावा. या गंगेनं काय करावं? गंगेनं सागराला जाऊन मिळावं. गंगा का एकदा सागराला जाऊन मिळाली की गंगा काय होते? संत होते, शांत होते. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणी गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या कुर्मी एकमय. तसा हा जीव अपूर्ण आहे. या जीवाला पूर्ण परमात्म्याची प्राप्ती झाली की तोही पूर्ण आहे. ही पूर्णता सिद्ध झाली संत एकनाथ महाराजांना आणि त्या पूर्णतेचा अनुभव सांगितला आजच्या अभंगात. अनुभव प्रपंच आणि परमार्थ. प्रपंचातला अनुभव कोणाला सांगू नका, कारण तो सांगण्यासारखा. नीट बस रे, इकडं बघ, माझ्याकडे लक्ष द्या. प्रपंचातला अनुभव कुणाला सांगू नका, कारण प्रपंचातला अनुभव सांगण्यासारखा नाही. प्रपंचातला अनुभव सांगणं दूषण आहे. शब्द ऐकू आला? काय बोललो मी? दूषण. या विरुद्ध परमार्थातला, भक्तीतला, भजनातला, सप्ताहातला अनुभव सांगितल्याशिवाय राहू नका, कारण ते मानवी जीवनाचं भूषण आहे. अनुभव जय
सुखी झालो या सेवने दुःख नेणे यावरी। भक्तीचा अनुभव भूषणाचा आहे, परमार्थाचा अनुभव भूषणाचा आहे, प्रपंचाचा अनुभव। थंडीचे दिवस होते, 60-65 वर्ष वयाचा शेतकरी होता। अंगणामध्ये शेकोटी पेटवली, रस्त्याच्या कडेला घर होतं, छप्पर होतं, पाचट आणलं, शेकोटी पेटवली। सकाळी 6:30 वाजता सकाळचा प्रकाश, गुडघ्यात डोकं घालून अंतःकरण भरून आलं, डोळ्यात पाणी आलं। एकटा रडत होता, कुणाचाच आधार नव्हता, सोबतीला नव्हतं कुणी। रोजच्या प्रमाणे सकाळी चहाला शेजारचा जोडदार यायचा, 40 वर्षाची मैत्री। त्यानं त्याच्या डोक्याला हात घातला, हानवटीला हात घातला, चेहऱ्यावरती गेला। दादू काय झालं रे? काय काय असं कावरा बावरा चेहरा झाला होता। जन्मजन्मीचं दुःख त्याच्या चेहऱ्यावरच्या भावामध्ये लपलेलं होतं। मित्रानं ते टिपलं, त्याला मित्र असं म्हणतात। न सांगताही मनातलं दुःख ज्याला कळतं त्यालाच मित्र असं म्हणतात। न सांगताही दुःख ज्याला कळतं त्याने त्याला खोलून खोलून विचारलं, खांद्यावरती हाकलं, मला सांग ना। तो म्हटला, मला काही अडचणच नाही। म्हटलं, मग रडतात, रडतो कशाला? का रडतोस? त्याने सांगितलं, काय माझी शपथ आहे, आपल्या मैत्रीच्या नात्याची शपथ आहे, सांग मला। तो म्हटला, सांगायसारखं नाही, मी तुला सांगू शकत नाही, तू ऐकू शकत नाही। म्हटलं, काय झालं? गाळ्यात पडून हंबरडा फोडून तो रडला, मन मोकळं केला, सुरुवात केली। 25 वर्षाचा एकुलता एक मुलगा आहे, 12 वर्ष होती लग्नाला, मुलगा होत नव्हता। संकटेश्वराला नवस केला, संकटेश्वर पावला, एक मुलगा झाला 25 वर्षाचा। गावात कुजबूज ऐकायला आली, मी चौपाटीवर बसलो होतो। तुमच्याकडे काय म्हणतात ते गावात लोक एकत्र बसतात? चौकात बसलो होतो। चौकात कुटाळ चाललं होतं माझं, कधी कधी वारकऱ्यांचं आणि भजन्यांचंही कुटाळ चौकात चाललं। मी तुमच्या गावचं नाही, आमच्या गावचं सांगतो। आमच्याकडे पंक्ती असतात 1000-1200 लोकांची, आणि आम्ही जेवण करायला चाललो का गावातले कुटाळ लोक म्हणतात, 7 दिवस यांची मजा आहे, काला झाल्यावर यांची वजन करा म्हणतात। आता नास्तिकाला काय द्यायचं? त्यांच्या पार्ट्या राहतात आषाढात, आणि आमच्या राहतात चैत्रात आणि श्रावणात। भक्तिरस येतो, ब्रह्मरस येतो, अधर्म्याला नास्तिकाला कळू शकत नाही। का बोलतो मी? संकटेश्वराला नवस केला होता। गावात चौकामध्ये पाठमोराला बसलो होतो, चर्चा ऐकू आली की अमुक अमुक माणसाचा पोरगा दारू पितो, ते नाव माझंच होतं। एकुलता एक मुलगा दारू पितो, हे माझ्या ज्यावेळेला कानावरती पडलं। मी रात्रीचा जागलो, 2:30 वाजता पोरगा मागच्या दारानं आला। आईनं त्याला आत घेतलं, अंगावरती पांघरून टाकलं, झोपला। सकाळी 5:30 वाजता उठलो, मला झोप आली नाही। सकाळी बायको आली, मला उठा की लवकर। म्हटलं, तू रात्री 2:30 वाजता कुणाला आतमध्ये घेतलं? ती खोटं बोलली माझ्याशी, कुणाला नाही। दादू आला ना? नाही, तो जरा अगोदराच आला होता। ती खोटं बोलली माझ्याशी, मला काय माहिती किती वर्ष खोटं बोलत होती। खरं बोल, तुझ्या कपाळाच्या कुंकाचा मालक बोलतोय मी, खरं बोल। ती म्हटली, तुम्हाला काय सुचले आज, बसा गप। तो म्हटला, लाज वाटत नाही तुला? एकुलता एक पोरगा आहे, दारू पितोय, तुला माहित असून तू कानाड करतेस, तू त्याचे दोष लपवतेस माझ्यापासून। काय साध्य काय करायचं? आईला बऱ्याच गोष्टी माहित असतात मुलाच्या आणि मुलीच्या, पण आई लपवते बापापासून। मग घराण्याची आबरू वेशीवरती टांगल्यानंतर आई काही करू शकत नाही आणि बापही काही करू शकत नाही। नीट लक्षात घ्या, कुणाला बोलतोय मी सांगायची गरज नाही, झाकून ठेवू नका। पहिल्याच चुकीला शासन करा, घराण्याची इज्जत विशीला टांगायची वेळ येणार।
नाहीतर अगोदरच काळा डाग लावून ठेवा तुमच्या हाताने ज्यावेळेला मुला मुलीचे अपराध तुम्ही झाकून ठेवता. तुम्ही मुलाला मारायचं नाही, मुलीला मारायचं नाही, आडवी आली बोलायचं नाही, आडवी आली बाहेर गावी शिक्षणाला टाकायचं, आडवी आली पुण्याला टाकायचं, आडवी आली इतक्या हजाराचा मोबाईल घेऊ नको, आडवी आली इतक्या लाखाची गाडी घेऊ नको, आडवी आली. वाटून केलं तुम्ही मुलांच्या संसारामध्ये, तुम्ही ना खुपसलं, त्यांच्या आयुष्यात विष घालवलं तुम्ही. मी महाराष्ट्रात बोलतोय, नेवरगाव मध्ये नाही बोलत. लक्षात घ्या. गळ्यात पडून मित्राच्या रडला, असं वाटतं याच्यापेक्षा न थकलेलं बरं रे. मुलगा दारू पितो म्हणून बायकोला बोलायला गेलो, बायको म्हटली लय वर्तन करून नका बोलू. तो म्हटला का बरं, माझाही मुलगा आहे. ती म्हटली आहे ना, मग बसा गप. का तुम्हालाही प्यायची नाही त्यालाही पिऊ द्यायची नाही, घ्या घ्या. प्रपंच दूषणाचा. तुम्ही खूप पैशावाले श्रीमंत आहेत, बागायतदार आहे, गोदेच्या काठावरती आहे, लोक विचारत नाही किती एकर जमीन आहे. लग्नात गेल्यानंतर एखाद्या पाहुण्याच्या कार्यक्रमात गेल्यानंतर लोक विचारत नाही किती एकर जमीन आहे, शेतीत काय आहे. लोक एकच विचारतात मुलं किती आहे आणि काय 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 संपत्ती कोणती आहे. तुम्हाला मुलगी द्यायची ना, तुम्ही दारुड्याला देता का नोकरदाराला देता, काय पाहता काय मुलाचं. पण 2024 नंतर एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मुलाच्या बंगल्याची उंची पाहू नका, त्याच्या नोकरीची शिक्षणाची उंची पाहू नका, नंतर पहा त्याचा बंगला किती उंचीचा आहे अजिबात पाहू नका. उंची मोजायची असेल तर मुलाच्या चारित्र्याची मोजा. कबीरदास जी ने कह दिया, ऊंचे गिरी से गिरे गिरे एक बार, सुनो, ऊंचे गिरी से गिरे गिरे एक बार, लेकिन चारित्र्य गिरी से गिरोगे तो गिराओगे जन्म हजार. हजार जन्म घेतलं तरी चारित्र्य उसनं मिळू शकत नाही. पैशाला किंमत आहे, मर्यादा आहे, पदाला किंमत आहे, मर्यादा आहे, शरीराला शक्तीला किंमत आहे, मर्यादा आहे, स्वरूपाला सौंदर्याला किंमत आहे, मर्यादा आहे, कलेला गुणाला गायनाला वादनाला किंमत आहे, मर्यादा आहे, ज्ञानाला कीर्तनकाराला किंमत आहे, मर्यादा आहे. सगळ्यात अमर्याद श्रीमंत कोण आहे, ज्याच्याकडे चारित्र्याची श्रीमंती आहे तो जगात सगळ्यात श्रीमंत. काय कमवायचं असेल तर चारित्र्य कमवा, हाच रामनवमीचा संकल्प. पैठण. आता ऐका परमार्थातला भक्ती जीवनातला अनुभव ऐका. पैठण गोदावरीचा पुण्य परिसर. आपण जाऊन आलात पैठणात, मी बघितलं. भानुदासाचे कोळी संत नाथांचा जन्म झाला. मोठे अलौकिक संत होते, पण नाथांचा जन्म ज्या नक्षत्रावरती झाला त्या नक्षत्राचं नाव होतं मूळ नक्षत्र. विचित्र आहे ते. काहीच दिवसामध्ये नाथांचे आई वडील निवर्तले. सूर्यनारायण, आई रुक्मिणी, मुळीची मुळी जन्मला चिंतेत पडले. भगवंताला प्रार्थना केली, हे प्रभू, हे नारायण, हे जगन्नायका, जगन्नाथ, याला आई नाही, याला बाप नाही, मी म्हातारी काठी आहे, या बाळाचं नाव काय ठेवू. देवाला आळवणी केली, देवा कुणीच नाही, याला मालक कुणीच नाही, याला आधार कुणीच नाही, याला नाथ हा एकटाच आहे, कुणी नाही, नाथ हा एक आहे, कुणी नाही, नाथ हा एक आहे. नाव सुचलं एकनाथ.
सुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो विजायते. पवित्र वंशात, पवित्र कुळात, पवित्र घराण्यात, पवित्र मायबापाच्या कोटी नाथांचा जन्म झाला. नाथांच्या घरामध्ये भानुदासांचा मोठा इतिहास आहे. पंढरीमध्ये दैवत उभा आहे श्री विठ्ठल. हे भानुदास महाराजांचे उपकार आहेत. युद्ध करून आणलं पांडुरंगाला. नाही तर त्या अगोदर काय म्हणत होते? कानडाव विठ्ठलू जन्म असे संस्कार. वयाच्या 8व्या वर्षापर्यंत नाथांना संस्कार दीक्षा दिली. वयाच्या 12 वर्षापर्यंत 4 वेद, 6 शास्त्र, 18 उपनिषद, पुराण मुखोद्गत झाली. सगळ्या पैठणात नाथांची चर्चा. मग नाथ समाधी लावायची जंगलामध्ये जाऊन अरण्यात. इकडे लक्ष द्या. रोज दुपारी एक गुराखी गाई चरायला जंगलात जायचा. त्यानं बघितले एका शिळेवरती एक अत्यंत तरुण तेजस्वी युवक समाधीस्थ बसलेला आहे. ज्यावेळेला जात होता त्यावेळेला आश्चर्यचकित झालं. नाथांच्या मस्तकावरती नाथांना सूर्यनारायणाचा त्रास होऊ नये म्हणून स्वतः मत दुपारी 12 वाजता त्या रणरणत्या उन्हामध्ये नाथांना समाधी विक्षेप होऊ नये म्हणून स्वतः शेष फणा धरायचा. ऐका, नाथांची मूर्ती बघितली, फोटो बघितला, पाठीमागे शेष आहे. नाहीतर माऊलींचा नाथांचा फोटो सारखाच आहे. नाथांच्या पाठीमागे शेष आहे. तो गुलाखी घाबरला, पण रोजची सवय झाली त्याला. पण त्यानं काय केलं माहितीये का? थोडं धाडस केलं. एक दिवस आपल्या कपिला गाईचं दूध त्या शेषाला ठेवलं. नाथा ऊन उतरलं की शेष फणाखाली घ्यायचा, दूध प्यायचा, निघून जायचा. एक दिवस लक्षात आलं नाथांच्या, आपली समाधी ज्यावेळेला उत्थान होते त्यावेळेला काहीतरी अगोदर घडतंय असं तिथल्या चिन्हांवरून जाणवायला लागलं. भूमिचिन्ह. नाथांनी एक दिवस समाधीचं सोंग केलं आणि ज्या वेळेला शेष आला आणि गुराख्यानं दूध ठेवलं त्यावेळेला नाथांनी डोळे उघडले आणि पाठीमागं बघितलं. अधिकार काय होता? नाथांनी जसं पाठीमागे शेषाकडे बघितलं तसा शेष थर 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 कापू लागला. फुस 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 असे फुटकार टाकू लागला. नाथांनी विचारलं, कोण आहेस रे तू? कोण आहेस? थर 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 कापू लागला, फुटकार टाकू लागला. हो प्रगट. अरे कोण आहेस? हो प्रगट, हो प्रगट. घाबरला आणि मूळ रूपात भगवान शिव प्रगट झाले. नाथांच्या मुखातले शब्द आहे, शिव पंचक्रोशीत महाराष्ट्रात चर्चा केली, काशीपर्यंत चर्चा केली. ऐका,
काशीतने एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण नाथांना भेटण्यासाठी मुक्काम दर मुक्काम मजल दर मजल करत करत पायी अनवाणी पायानं पैठणात आले. सकाळच्या रामप्रहरी पैठणामध्ये धर्मसभा बसलेली होती. त्या धर्मसभेच्या बाजूला एका शिळेला टेकून तो काशीतनं आलेला वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण टेकला. धर्मसभेतील एका ब्राह्मणाने विचारलं त्याला बाजूला होऊन, कोण, कुठून आलात? कुठून आलात? कंठरवाण्या आवाजानं सांगितलं, काशीवरून आलो, काशीवरून आलो. काशीवरून आला? का? विस्फारलेला नैनानी, हे हे पैठणच आहे. त्याने सांगितलं, हो हे पैठणच. नाथांचं घर कुठे? त्यास भेटण्यासाठी आले. तो पहा पिंपळाचा बार, उजव्या अंगाने जा. तुळशीचं वृंदावन असेल, सडा समार्जन असेल, ते नाथांचं घर. झप झप पावलं टाकत टाकत पिंपळाच्या बारापासून उजव्या अंगाने गेला. तुळशीचं वृंदावन, सडा समाजाने रांगोळी टाकलेली होती, दिवा लावला होता, अगरबत्ती ओवाळलेली होती. दरवाजाची कडी वाजवलीने आवाज दिला, बुवा. अहो नात आहेत का? अहो नात आहेत का? आई साहेब देवी दाराशाने वाकून नमस्कार केला. गबाई गबाई कुठून आला? थकलेला आले. अहो साहेब नाथांचं घर आहे ना? हो बाई नाथांचंच आहे. बोला की कुठून आला? काशीवरून आलो. काशी? हो बाई 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 काशीवरून आलात? या ना. गुळ पाण्याचे उपचार सांगितले. काही नको. डोळ्यात आर्जवा होती, भूक होती फक्त नाथांच्या दर्शनाची. कंठरवाद्या आवाजाला सांगितलं, नाथांना भेटायचं. कुठे आहे? आई साहेब घरामध्ये गेल्या. नाथांची पूजा आटोपलेली होती. सांगितलं, स्वामी कोणीतरी पांथस्त खूप दूरवरून आलाय, तुम्हाला भेटण्याची तीव्र इच्छा. या ना. ओहरीमध्ये आहे तो. नाथ देव पूजा आटपून ओहरीमध्ये आले. शिका सूत्र्याला जाणव्याला हात घातला आणि तसाच नमस्कार केला. श्रीहरी. कुठून आली स्वारी? स्वारी कुठून आली? ज्यांच्या दर्शनासाठी अन्न पाण्याचा त्याग करून अनवाणी पायानं काशीवरून पायी प्रवास करत इथपर्यंत आलो. ते नाथ पुढे दिसले. अंतःकरण भरून आलं. नैनी अश्रू लोटले, धावत पळत गेले. नाथा काशीवरून आलो. आता हे त्यांच्या पाया पडणार, तर नाथांनी फक्त काशीवरून आलो म्हणून काशीत आलेल्या ब्राह्मणाच्या पायावरती लोटांगण टाकलं. त्याच्यामुळे प्रॉब्लेम. लोटांगण काशीवर पायाला मिठी मारली. अहो भाग्य, परम भाग्य. अहो पण नाथा मी तुमच्या दर्शनाला आलो ना, तुम्ही का मला पापात टाकता? तुम्ही का पापात टाकता? उठा. नाथ उठेल. मग काशीत आलेल्या ब्राह्मणाने सांगितलं, फक्त काशीवरून आलो म्हणून पाया पडायचंय ना, पुढचं ऐका. भगवान काशी विश्वनाथाचा मुख्य सेवक आहे. पूजेचा मान आहे, खूप मोठा मान असतो. आपण गेलो होतो ना काशीला, आता मागच्या 2 महिन्यापूर्वी 2-3 वेळा दर्शन केलं. 7 दिवस मुक्काम होता. मोठा मान असतो. काशी विश्वनाथ स्वप्नात आले. स्वप्नात आलेल्या देवानं, नाथा तुमच्याबद्दल मला सांगितलं. महाराष्ट्र पैठण गोदावरीचा पुण्य परिसर, भानुदासाचे कोळी संत नाथांचा जन्म झाला. मोठे अलौकिक संत आहे. त्यांचा अधिकार जर विचारात घेतला तर जगाचा बाप श्री हरी नारायण, ज्यांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी भरतो. नुसतं पाणीच नाही भरत, नाथांच्या कीर्तनातला चोपदार कोण आहे? स्वतः दत्त चोपदारी करीत असे. नाथांच्या देवपूजेमध्ये चंदन उघडून द्यायला कोण आहे? स्वतः देव. स्वतः देव. काय करायचा? श्री एकनाथ माधवजी सर्व कामे करितो.
स्वरे चंद्राजी गंगेची वाणी कावडी भरितो नाथांनी ऐकलं कावडीनं पाणी भरणारा श्रीखंड्या होता. कुठे येतो घराचा कोपरा धुंडाळला. श्रीखंड्या भगवान अंतर्धान झाले आणि नाथांनी आकांत आरोळी दिली. श्रीखंड्या अहो देवा एक वार. नाथांचा भाव अनावर झाला. शुद्ध हरपली नाथ धरणीला कोसळले. तास 2 तासांनी नाथांची शुद्ध आली. काशीतनं आलेल्या ब्राह्मणांनी नाथांना सावध केलं. नाथ म्हटले मी चांडाळ आहे. माझ्या परमार्थाचं दूषण आहे की देवानं माझी सेवा करावी. काशीतनं आलेल्या ब्राह्मणांनी नाथांच्या तोंडावरती हात ठेवला. असं बोलू नका. देवानं तुमची नुसती सेवाच नाही, देवानं तुमचं कौतुक आणि तुमचं वर्णन करावं. हे तुमच्या परमार्थाचं दूषण नाही, हेच तुमच्या परमार्थाचं दूषण का. वाऱ्या हाती माप नाथांची कीर्ती वर्णन करणारं मुख कुणाचं आहे. नाथांची कीर्ती गाणारं मुख कुणाचं आहे. देवाचं कीर्तिमुख ज्यांचे नारायण त्यांचे कीर्तिमुख. आपलं करते का कोणी वर्णन. आपलं वर्णन कोणीच करत नाही. आपलं कौतुक कोणी करत नाही. आपल्यावरती टीका होते. चांगलं केलं तरी टीका आणि नाही चांगलं केलं तरी टीकाच. लोक म्हटली महाराज तुम्ही 7 दिवस थांबत नाही. म्हटलं 30 वर्ष थांबलो, आता काय थांबायची गरज आहे. 30 वर्ष सतरांज्या उचलल्या, गव्हाचं पीठ दिलं, गट्टे दिले, हातुडी दिली, सगळं दिलं. आता काय थांबायची. आणि आता कितीही थांबलो तर यापेक्षा गावात काय किंमत भेटणार आहे. गावची गंगा तुमच्या पाठ नाही का पुढे. गावची गंगा गुडघ्याला सांगा. तो कहते हिंदी में गाव का जोगी जोगडा. जिथं पिकतं तिथं विकत नाही. मी तुम्हाला रामाची शपथ घेऊन सांगतो, इथं एकच भजनी मंडळ उभं आहे ना आता सर्व गावातले. पण या पत्रिकेमध्ये किती भजनी मंडळांची नावं आहेत आणि त्या एकाच गावातली आहेत. असं गाव कोणतं आहे महाराष्ट्रात. किती भजनी आहेत. खरंच बापू शेकड्या निघणार नाही. मग 100 भजनी ज्या गावात आहे त्या गावा इतकी पारमार्थिक श्रीमंती कोणत्या गावात आहे. कोणत्या गावात आहे. महाराज तुमच्यासारखे 2 गायक ठेवायचे म्हटले तर सध्या 25,000 रुपये द्यावे लागतात एकाला. म्हणजे मी भाव नाही सांगत. मी माझ्या गावातलं माझ्याकडे 30,000चा एक गायक राहतो. किती हजाराचा. 30,000चा. आणि सध्या सप्ताह उपता घ्यायचा ठरला तर 11,000 रुपये टाळकरी आहे. फक्त धोतर कपडे घालून गळ्यात बगळ्यासारखं व्हायचं
आणि टाळ गळ्यात टांगायचा, वाजवता नाही आला तरी चालत. म्हणजे खुटीला जसा ठेवायचा तसा टांगला तरी चालत. मग मी सांगितलेला आकडा जरा अकाउंटिंग करून पहा, हे या नेवरगावचं किती पैशाचं धन आहे. फक्त एकाच गोष्टीची गरज आहे, शब्बास म्हणा आणि पुढे चला. विठ्ठला विठ्ठला मी खोटं नाही सांगत. माझ्या शहरात राहतो मी, संगमनेर शहरात. महसूल मंत्र्यांच्या जवळच माझं घर आहे. पुढे आमच्या गल्लीत सप्ताह असतात. तिथलं अकाउंटिंग सांगतो. तिथं सगळं विनेकरी पण विकत आहे तिथे. म्हणजे पहाऱ्याचा जो विना वाजवायचा आहे ना, तो पण विकत आहे. सगळंच विकत. गुळ लागला तर तो किराणा दुकानदारात ठेका लावून दिलाय, तो गुळही विकत. लवंगा लागले तर लवंगाही विकत. पावडर लागली तर पावडर, म्हणजे लावायला पकवान आला. कीर्ती मुखजांचे नारायण. बर का, संतांचा महिमा, संतची जाणती, पुढचा शब्द महत्वाचा आहे. आमच्याकडून का चुका होतात? दुर्लभ या आणि फक्त काय माहितीये का, याच्यामध्ये आभूषण कोणते ते लक्षात आले पाहिजे. परमार्थाचे आभूषण आहे, परमार्थाचे अलंकार आहे. परमार्थाचा अलंकार. मी एक अभंगावरती कीर्तन करत असतो, प्रसिद्ध आहे, सुधाकर भाऊने ऐकलंय माझ्या दिंडीमध्ये. संत तोची जाणाची दया क्षमा ज्यांची, हे अलंकार आहे. वारकऱ्याची, वैष्णवाची, संतांचे अलंकार आहे. नाथांना शांती ब्रह्म असे म्हणतात. शांती, शांती ब्रह्म म्हणतात. का? शांती हा अलंकार है. एक साधु महात्मा एक दिन से ज्यादा एक गांव में रुकते नहीं, गांव बदलते. रात खत्म हुई, सुबह हुई, अगले गांव चल पड़े. दोनों गांव के बीच नहर था. नहर म्हणजे ओढा, नहर था. महात्मा जी नहर में चले. नहर के बाजू में, नहर के किनारे पे पीपल का पेड़ था. पीपल का पत्ता गिरा. पीपल के पेड़ पर चींटियां रहती है, बड़ी बड़ी. हाँ, क्या बोलते हैं मराठी में? मुंगला. तो महात्मा ने वो चींटिया को देखा, वो डूब जाएगी और मर जाएगी. महात्मा जी ने हाथ पे उठाया. चींटिया ने महात्मा स्वभाव के अनुसार उस महात्मा के तलवे पे ऐसा डंक मार दिया. महात्मा जी से तीव्र वेदना हुई. हे प्रभु. चींटिया ने छलांग लाई, पीपल के पत्ते पर गई, फिर से बहने लगी. महात्मा ने ऊपर उठाया, हाथ पे लिया. चींटिया ने फिर से डंक मार दिया. बड़ी वेदना हुई. हे प्रभु. हाथ झटक दिया तो फिर से पानी में गिरी, फिर पत्ते पर चढ़ गई, फिर बहने लगी. महात्मा ने फिर से उठाया. ऐसा कई बार हुआ. तो बाजू में एक आदमी जा रहा था, 1 घंटे से देख रहा था सब तमाशा. महात्मा जी से बोले, अरे क्यों, अरे क्यों, क्यों बार बार उसे बचाते हो? उसे उसके हालात में छोड़ दो. तुम बचाते हो और तुम्हें वेदना देती है, डंक मारती है. छोड़ दो उसे, उसके हालात में. क्यों बचाते हो उसे? महात्मा बोले, वो मोरा स्वभाव है. क्या स्वभाव है? वेदना नहीं होती.
वेदना होती है, फिर भी हमारा स्वभाव है, क्योंकि हम संत हैं, हम साधु हैं, हम महात्मा हैं। वो जानवर होकर भी, सुनो, वो जानवर होकर भी अपना स्वभाव नहीं छोड़ती, मैं साधु होकर अपना स्वभाव को छोड़ू। हाथी चले बाजार, आगे की बात समझ जा। वो अपना स्वभाव नहीं छोड़ती, मैं क्यों छोड़ू? निंदा मत करना किसी की, सच्ची बात कबीर जी की। साधू कधी कुणाची निंदा करत नाही, आणि वैष्णवांचं धन आहे पराविया नारी रखुमाई समान, पराविया नारी रखुमाई समान। तिची निंदा करी। वैष्णव वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे हा। चरित्रात्मक कथा तुकोबांच्या आणि नाथांचं चिरंजीवपद अभ्यासा। सध्या वारकरी कीर्तनकारांना ढोस म्हणून समाजातले अनेक लोक सध्या व्हॉट्सअपवरती नाथांचे चिरंजीव पद पाठवू राहिले आम्हाला। शोधा जरा, सध्या कीर्तनकार कसा असावा याचंही संशोधन आहे, लक्षात ठेवा। टीका करत नाही मी कुणावरती, नाव घेत नाही, कारण मी रामभाऊ महाराज राऊत बाबांच्या जिल्ह्यात बोलतो। या मातीने महाराष्ट्राला परमार्थाची दिशा दिलेली आहे। भीष्माचार्य एकच सध्या वारकरी पंथाचे भीष्माचार्य परमपूज्य गुरुवर्य रामभाऊ बाबा राऊत। कीर्तनच घेत नाही। मी बीजेचं कीर्तन ऐकलं या वर्षी देऊला, हो ना। माझ्या अंगात थोडा जोर होता म्हणून, नाही तर बाबा मला चाल म्हणायला सांगत होते। ताप होता मला 2 दिवस। का बोलतो मी? नारी की निंदा मत करना, नारी का नारी की निंदा मत करना, नारी दया है, क्षमा है, असे विविध गुण नाथांचे। पैठणातले लोक नाथांकडे गेली, नाथांना सांगू लागली, नाथा आम्ही संसार केला, पण संसारातला अनुभव कसा आहे? संसाराच्या तापे तापलो मी देवा, करीता या सेवा कुटुंबाची, म्हणून तुझे आठवितो पाय, जीव माझे माय पांडुरंग। आमचा संसारातला अनुभव दुःखाचा आहे। आमचा संसारातला अनुभव कसा आहे? दुःखाचा आहे। तुमचा कसं काय? तुमचा कसं काय? तुम्ही एकटेच आले कीर्तनाला? एकटेच आहे ना, म्हणून बरं, नाही तर म्हातारी इथं सोडून जायला बसली तर सोडूनच गेली, निवांत झाली, म्हणून तर पुढे बसले कीर्तनाला। काय अवघड आहे सध्याच कलियुग, एवढं भयानक आहे। काय अवघड, सध्याच्या मुली लग्न, जुन्या बायका काय करायच्या, लग्न झालं, 2-3 मुलं झाले, एका सासू सासरे गेले की मग नवऱ्याला ताब्यात घ्यायच्या। कधी म्हणजे तुमच्या काळात आप्पाचा काळ असा होता। आप्पाचं जीवन मस्त आहे, पण खुशहाल, आनंदी आनंद, नाराज कधीच नाही। तुमचे सगळे चेहरे भजनानं तुम्ही प्रसन्नच आहे सगळे। पण आताच्या बायका नवऱ्याला कधी ताब्यात घेतात?
तुम्हाला विचारतात तुम्ही काय संन्यासी का काय? सरांनी उत्तर दिलं बरोबर. तुम्ही उत्तर दिलं लग्न झाल्या ते लग्नाच्या अगोदरच अगदी प्रामाणिक बोलले तुम्ही. पण हा अनुभव तुमचा नसावा जुन्या काळात. कधी कधी हातचं गिऱ्हाईक सापडतो. काय अवघड आहे सध्या बाईच्या पुढे बाबाचं काही चालत एवढं प्रामाणिक उदाहरण भेटलं. आता पुढं काय 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 जाऊ द्या. आता ऐका जास्त विस्तार नको नाही तर त्याच्या घरापर्यंत आग जायची. अवघड सध्या कशावरून काय होईल. नवरा बायकोच्या भांडणाला कारणच लागत नाही. आता शेतात नांगर धरून आला बायकोला म्हणला भूक लागली जेवायला वाढ. घास घेतला तोंडात घातला राग आला. 55-60 वर्षाचा होता. भाजी करता येत नाही. भाजी करता येत नाही. 40 वर्ष झाली. 4 लेकरांची आई झाली. एवढी मोठी झाली. भाजी करता येत नाही. रोज आलं का अशी भाजी. ती म्हणली लय नका वर्तन करून बोलू. आतापर्यंत माझ्याच हातचं खाले. गिळायला काय बाहेर जात नव्हते तुम्ही. बाई बोलायचं ठरल्यावर काही सुद्धा बोलू शकते. खरंय खोटंय? हे नेवरगावच्या बायका पण खूप प्रामाणिक आहे हो. खरंय. भाजीमध्ये मीठ जास्त झालं होतं. तोंडात भाजी गेली. खारट लागली. तोंड वाकडं झालं. 4 लेकरांची आई झाली. एवढी मोठी झाली. 50 वर्ष झाली. हीच भाजी अशीच भाजी. रोज आलं का अशी भाजी. चुलीत वत मोरीत वत फेक तिकडं. ती म्हणली लई नका वरतोंड करू बोलू. भाजी केली मी केली. जशी अशी तशी केली. खायची असेल तर खायची. गुमान खायची. नसन खायची तर लगेच उठायचं आणि सप्त्याच्या पंक्तीला जायचं. तो म्हटला गेलो असतो पण तिथे लोक कुटाळा करायला लागले. आता त्याला आला राग. मला फिरून बोलतेस काय समज. हळूच मारी झाला. पकवादाचा हात आहे. दात बीत पडायचा आहे. तिला आला राग. मी म्हणून तुमच्या बरोबर माझ्या जागी दुसरी कोणी हे बघून नव्हतं दिलं माझ्या बापानी मला. इकून म्हणतात क्या बात आहे क्या बात आहे. मी जसं एखादा राग गावराले क्या बात आहे. तिला राग आला. तिने सुटकेस बिटकेस भरली आणि जाऊन बसली नेवरगावच्या स्टँडवर. गंगापूरची गाडी आली. बसली गाडी. कंडक्टर चहा प्यायला उतरला. ड्रायव्हर चहा प्यायला उतरला. हा गेला आणि गाडीला घरकी काढला. बाईक खिडकीत सापडली. नंतर तिला गेला. चूक झाली. मारू नाही मारली. काय काय मुस्कटात जीव दाताने चाविली. कुणी 32 पाडली. दे सोडून दे सोडून. ती काही बोलायचं. हा म्हटलं मग जाती तर जाय जपून जाय. टायमाला खात जाय. डबल टायफॉइड झाला होता. उलटला होता. डबल गोळ्या दिल्या होत्या. डबल इंजेक्शन दिले होते. माझी काही काळजी करू नको. असं प्रेम त्याचं बघितल्यानंतर ती म्हटली माझी काही काळजी करू नका. मला तुमची काळजी वाटली. टायमाला खायचा. फ्रीज मध्ये स्वयंपाक करून ठेवला. 3 दिवस पर्यंत मला 3 ताळ्याच्या डब्यामध्ये 3 कप्पे भरून ठेवले. तू म्हटलं काय काय भाजी केली. तुम्हाला तुम्हाला मग एवढं सगळं करत जातीत कशाला. ती म्हणली मला तरी कुठे जायची आवश्यक. तुम्हाला उतरणं खाली उतरली खाली आलं जेवण. अनेक दुःखाचे क्षणोक्षणाचा लाटतील संसाराला रद्द करणारी कोण आहे. फक्त एकच. ये प्राण
नाथांकडे गेले. नाथा आमचा अनुभव दुःखाचा आहे, तुमचा कसा आहे? खूप सोपं आहे, अभंगात प्रवेश लगेच आहे. नाथ म्हटले माझ्या परमार्थाचा अनुभव मी सांगतो अभंगाच्या पहिल्या चरणात. एक आनंद आहे, अवघेची त्रैलोक्य आनंदाची. आता ठीक आहे, आता या शब्दामध्ये कालदर्शक आहे. आता हा शब्द भूत भविष्य यावर्तक आहे, वर्तमान काळाची निश्चितता आहे. आता वेळेची मर्यादा आहे, 1 तास संपला, 11 वाजले. पण आता यासाठी खूप खूप काही गोष्टी, पण प्रासंगिक आहे. जन्मोत्सवाचा सप्ताह आहे, त्या प्रसंगात पुन्हा घेऊन जातो. जब अयोध्या में श्री राम लला का मंदिर हुआ तो पूरी दुनिया को, पूरे हिंदुस्तान को, पूरे हिंदुओं का आनंद हुआ. लेकिन सुनो, सबसे ज्यादा आनंद किसे हुआ? कोई बताएगा? सबसे ज्यादा आनंद किसे हुआ? अपने गांव में जब कोई मंदिर नहीं था तो सबसे पहले पूरे महाराष्ट्र और हिंदुस्तान में भगवान का मंदिर नहीं था, एक ही मंदिर था. उसका क्या नाम था? ज्यावेळेला कुणाचंच मंदिर नव्हतं महाराष्ट्रात, त्यावेळेला एकच मंदिर असायचं. कोणतं मंदिर? कोणतं मंदिर? मारुतीचं मंदिर. मारुतीचं मंदिर. सगळ्यात जास्त आनंद मारुतीरायाला झाला बरं का, सगळ्यात जास्त आनंद. श्री रामचंद्र जी महाराज के भरे दरबार में विभीषण ने ताना मारा, बजरंगी क्या तेरे मन में राम है? प्रभु के सामने भरे दरबार में अपमानित हुए थे, बहुत गुस्सा आया था, लेकिन फिर भी अपने आप को संभाला श्री राम के लिए. मन में श्री राम को पुकारा, पूरे दरबार में बताया, हाँ मेरे मन में राम. जयकारा लिया, जय श्री राम. देखो श्री राम श्री
और मंदिर में रामलला की मूर्ति स्थापित हुई तब अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथाची ठेले विठोबा बाबाच्या कपाळाला नव्हती नाकाला लावित होते. गावातलेच आहे ना, कौतुक करा, टाळ्या वाजवा त्यांचं. म्हणजे ही फुलं म्हणजे नुसती नेवरगावची नाही आहे, ही फुलं माझ्या ज्ञानोबारायच्या तुकोबारायच्या बागेतली फुलं. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये चांगला काळ घाला यांच्याकरता. कुठंतरी एखाद्या संस्कार शिबिरात नाही तर गावात शिबिर ठेवा. परिसरात शिबिर आहे कुठे आहे बाबा? जिथं तुम्हाला शक्य होईल, पण यांना महिनाभर मोकळं ठेवू नका, गुंतवा. नाही तर मोबाईल आहेच त्यांचा नाश करायला. मोबाईलनं काय केलं आता तुम्हाला सांगायला नको. अनेक परिवाराला कलंक लावला मोबाईलनं. जे संसारिक आहे त्यांनाही लावला, ज्यांचा संसार व्हायचा आहे त्यांना लावला. काहींना तर बट्टा लागला, नाचला संसार. चला, माझ्या एका वाक्यात माझं प्रबोधन लक्षात घ्या. जास्त वेळ मला बोलायचं नाही. मला आपण बोलवलं, मला खूप खूप आनंद झाला. नेवरगावची सगळी भजनी मंडळी यांचे मी मनापासून आभार मानतो. या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत सगळ्यांचे. कारण ही सगळी मंडळी माझ्या गावला मागच्या श्रावण महिन्यामध्ये सप्ताहाला एक दिवस उपस्थित केली होती. साऱ्या गावानं कौतुक केलं यांचं. धन्यवाद यासाठी का जुना ऋणानुबंध होता 2000 सालापासूनचा किंवा त्याहीपेक्षा अगोदरचा, मध्ये खंड होता. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. सगळे प्रेमाचे आहे म्हणून सगळ्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो. सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा देतो. व्हिडिओ शूटिंग तुम्हालाही धन्यवाद. वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. संशोधनाचे मालक तुषार भाऊ, सर्व गायक गायिका, हार्मोनियम वादक, मृदंगाचार्य, उपस्थित सर्व श्रोतृवर्ग, चोपदार, विनेकरी, महिला, पुरुष, लांब लांबपर्यंत बसलेले भाविक श्रोते, जे अन्नदान करतात, जे वर्गणी देतात, त्या सगळ्यांकरता, आणि ज्यांनी ज्यांनी कीर्तनाचं सौजन्य दिलेले. आजचं सौजन्य कोणाचं? सौजन्य कोणाचं? तुमचं स्वतःचं? तुमचं? अरे याला योगदान म्हणतात. म्हणजे कीर्तनाचं सौजन्य आहे. अजून 2 हार घातले. नाव शिवाजी डीके. कुठे पाठवले? नाही बाहेर असू पण दिलं याला महत्व आहे ना.
कुठे असू द्या, कीर्तनात नसू द्या, तू काय म्हणे सत्य संकल्पाचा प्रमाण पाठ आहे ना, मग तसं अनुकरण करा. सगळ्या दानशूरांना वर्ग जाताना धन्यवाद देतो. एक नाही अशी अनेक सप्त्या तुम्ही करता, वर्षभर कीर्तन तुम्ही करता. काय बोलले? 11:15 वाजले. हा सिंगल वे Oh